आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई किती वाजले ग? 8 वाजले. मग मी आवरते, तू जा बाळा. आई मी आवरते, राहते. सई, वरुणची खूप आठवण येते ग मला. म्हणजे असं वाटतच नाही की 2 दिवस झाले त्याला जाऊन. फोन करतेस का त्याला? करायला हवाय खरं तर. बरं तू गोळ्या घेतल्यास? नाही, नेहमीप्रमाणे विसरली असणार ना. इथे गोळ्यांची वाटी ठेवली होती. कुठे? तिथे. आई तू पण ना, म्हणजे तुला मी जे सांगितलेलं असतं ते कधीच करायचं नसतं बाळा. बरोबर ना? थांब, गोळी देते. घेते बाळा. राहू दे, कधीतरी ऐकत जा. काय ऐकायची नाहीस तू तरी कुठे ऐकतेस? गोळ्या घे म्हणाले तरी पण तशी. मामा ही माझं कधीच ऐकत नाही. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू स्वतःहून तिला समजून सांग, म्हणजे तुझं ऐक. बरं हे राहू दे, हे मी आवडते, तू चहा. अगं ती माझी मोठी बहीण जरी असली ना तरी आई तुझी आहे. तुझं ती ऐकत नाही तर माझं कुठलं ऐकायला. खरे. आणि सई, मला असं सकाळ सकाळी चहा नाही ना दिलास तरी चालेल, माझा मी घेईन. अगं आधीच तुझी एवढी गडबड असते सकाळी. मामा माझी कसली आली गडबड? उलट मला या सगळ्याची सवय झाली. आणि हो, तुझा डबा तयार करून ठेवलाय, आठवणीने घेऊन जा. मधू, हे बघ तुझा डबा. पाहिलंस? काय ग, माझी कसली तक्रार करत होतीस त्याच्याकडे? तक्रार नाही ग. राहू दे. बघितलं ना मामा, प्रत्येक वेळेस तिला नुसतं पळायचं असतं. मी काय म्हणते, बसला सुट. आई वरुणचा फोन आहे. बघ काय म्हणतोय. हा वरुण बोल. काय रे, करमतंय का तुला हॉस्टेलमध्ये? बोर झालोय मी इकडे. का? आता उलट तिथे 24 तास मित्र असतील ना तुझ्या अवतीभोवती. आणि असंही आता आमच्या भांडणांमधून तुझी सुटका झाली असेल ना. ए ताई, कटकट कसली ग? तुमची काय कटकट होते का मला? हा म्हणजे मामीच्या रोजच्या भांडणातून आणि त्या नटीच्या नखऱ्यातून सुटलोय, पण तुम्हाला मिस करतोय. तुला, आईला, मामाला. ताई मी 2 दिवस येऊ का? ए अजिबात नाही. हा, तुला जर आठवण आली ना तर आम्हाला फोन करायचा, पण इकडे अजिबात फिरकायचं नाही, समजलं? आणि ऐक, आईशी बोल. हॅलो. हा बाळा, जेवतोस ना तिथं नीट? हा, चांगलं मिळतं का रे जेवण तिथं? ठीक आहे, म्हणजे घरच्या सारखं नाहीये. आई मी ताईच्या हातची मेथीची भाजी इतकी मिस करतोय ना. वरुण, अभ्यास कसा चाललाय? चांगला चालू आहे मामा, टेन्शन नॉट. हा, मामाची आठवण येते ना का विसरला? अरे म्हणजे सकाळी सकाळी यांचे फोन सुरू झाले. काय आहे सकाळ सकाळ? जरा शांत बसा की. ऐक ग बाळा. हा मी करते, हा तुला फोन, आपण बोलूया नंतर. हो, बाय आई. आणि ताईला सांग नीट अभ्यास सुरू आहे, तू काळजी नको करूस. हा हो सांगते सांग. मी कुणाला विचारताय माझी आठवण येते का? तुमच्या लाडक्या भाच्याला, वरुणला. आता शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली ना की पोबारा करेल बापासारखा. त्याचा बाप कसा पळून गेला कोणी लक्षात ठेवत नाही हो. कामापुरता मामा असतो, घरात सरून वैद्य मरो, लक्षात ठेवा. आई मी निघते. दुपारचं जेवण बनवून ठेवलंय, आठवणीने जेवण कर. मामा अरे चहा कधी पिणार आहे? गार झालाय. विचारा विचारा, सगळं मामालाच विचारा. मामीकडे काही लक्ष आहे का नाही? वहिनी काही हवंय का ग तुला? चहा. हो देते. नाही नाही, मला सईच्या हातचा हवा. ठीक आहे, बनवून देते. मॉम, मी ऑडिशनला चालले ग. अगं अंजली, मॉम थँक्यू. अगं
अगं चहा तरी घेऊन जा, सईच्या हातचा. मग तुला माहितीये ना, बॅड लक. हो का? एरवी तिच्यातलं सगळं चालतं. मग चहाला काय झालं? ऑप्शन आहे, सांगा ना पॉप्स, ऑप्शन आहे का माझ्याकडे? आपल्याकडे केअरटेकर नाहीये, मेड नाहीये, सर्वंट्स नाहीयेत, तरी पण मी ऍडजस्ट करते ऍडजस्ट. पण मॉम खूप दिवस नाही हा. आता या आजच्या ऑडिशन मध्ये मी क्लिक झाले ना, तर बॉस लाईफ सेट आहे आपली. मस्त ज्वेलरी, डिझायनर बॅग्स, डिझायनर कपडे आणि साधा चहा नाही हा, बेड टी, ब्रेकफास्ट हे सगळं घेऊन आपल्या समोर नोकऱ्यांच्या रांगा लागतील मॉम. आणि आपण लंच करायचा मुंबईत, डिनरला जायचं लंडन मध्ये आयफेल टावरच्या समोर. असं सगळं असेल आणि सगळी लाईन असेल. जेवायला मी मस्त लंच डिनर इकडे करणार, लंडन मध्ये आणि पॅरिस मध्ये. आज बहुतेक झोप झाली नाहीये तिची. झालं बोललात? तुम्हाला कौतुकच नाहीये का हो लेखीचं? हो, इतकं काहीतरी असं मोठं करायला चाललीये ती, लंडन मध्ये काय ती कॉफी बिफी म्हणाली. अहो प्रोत्साहन द्यायचं तिला, तर तेच म्हणून खेकड्यासारखे पाय कसले खेचताय हो? जरा माझ्याकडनं शिका. आई मला उशीर होतोय, मी निघते. एसी गेली ना की अजून छान दिसेल तो. अंजली, तुला कुठे सोडू का मी? नो थँक्यू, मला ना कार येते घ्यायला. याच्या कुठल्या माळ्यावर जावं लागेल मला? प्लीज देवाण सरांना आज लवकर पाठव, म्हणजे मला माझं घड्याळ मिळेल. पण येतील ना ते? त्या दिवशी तर आले होते, आणि आता जर ते नाही आले तर ते शोधू त्यांना. माझ्याकडे त्यांचा पत्ताही नाही आणि नंबरही नाहीये. देवांश सर,